ते शिष्य विसरून गेले आणि ते भ्यायले आणि ते सैरावैरा पळून गेले. येशूच्या वधस्तंभाकडे पण ते नव्हते. एका खोलीत लपून बसलेले, आता सापडले, लपून बसले भीतीने, जीवाची भीती, मरणाची भीती. ते येशूचे हाल पाहून त्यांना इतकं भय वाटलं. न जाणो कोणी आमचा पत्ता सांगितला, हा पण येशू सोबत राहायचा, त्यालाही पकडून नेतील आणि त्यालाही जीवे मारतील, हाल करून. या भीतीने ते लपून दडून बसलेले आहे एका खोलीत. आणि येशूचा प्रवेश तिथे होतो. त्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. त्यांना आठवतं येशू बोलला होता मी उठेन. पुष्कळांना वाटलं हा असाच बोलला असेल येशू, पण आता ते प्रत्यक्ष पाहत आहे. त्यांचं भय आता गेलेलं आहे, त्यांची भीती गेलेली आहे. एवढे हाल करून ह्याला मारले, हा परत जिवंत आहे आणि आता कोणा ताकदने त्याला हात पण लावायचे, ताकद बी नाही आता, हे त्यांना नक्की कळलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, ज्या त्या शिष्यांची भीती आता धाडसामध्ये धाडसात बदलली आहे. आणि त्यांनी येशूच्या पुनरुत्थानानंतर त्यांनी स्वतःचे जीव दिले, रक्तसाक्षी झाले. जे भीत होते स्वतःच्या जीवासाठी, त्यांनी जेव्हा येशूला पाहिलं पुनरुत्थित होऊन, त्यांनी पुढे येशूसाठी स्वतःचे जीव स्वतः असं देऊन दिले. हा आहे पुनरुत्थानाचा परिणाम, हे आहे रिझरेक्शनची पॉवर. त्यांना हे समजलं, मरण आम्हाला थांबू शकत नाही, सैतान आम्हाला भीती घालू शकत नाही, शाप आणि पाप आम्हाला अडू शकत नाही. जास्तीत जास्त आमचं शरीर घेतील, जास्तीत जास्त आमचा प्राण घेतील, पण त्याच्यानंतर अनंत कालचं जीवन आमची वाट पाहत आहे. हे जेव्हा त्यांना पक्क समजलं, ते कोणालाही आणि कुठेही घाबरले नाही. आम्हाला एक गोष्ट कळली, आम्ही छोट्या छोट्या गोष्टीत घाबरलो. कसं होईल आता माझं, कसं होईल माझ्या ह्यांचं, कसं होईल, छोट्या अजून तर मग कोणी मारायला पण आले नाही आम्हाला जीवाने. आम्ही रोज भीतीत आयुष्य घालवत आहोत. रोज सैतान आम्हाला, तो गर्जणारा सिंह आहे ना, खात काय नाही, पण इतका भीती दाखवतो की आम्ही तिथेच मरणप्राय होत जातो, तिथेच दम तोडून देतो, तिथेच आशा सोडून देतो, तिथेच आमचा BP हाय होऊन जातो. आणि त्या भीतीपोटीच मारण्याच्या आधी लोक मरवतात. आणि ह्या इतकी भीती दाखवलेली आहे सैतानाने आज आमच्या प्रियजनांना, की ते बिचारे उभं राहू शकत नाही आपल्या पायावर. कारण कुठेतरी विसर पडत आहे, आमचा येशू पुनरुत्थित झाला, आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, कोणाची ताकद नाही आम्हाला बांधून ठेवतील, कोणाची ताकद नाही आम्हाला थांबवतील, मरण सुद्धा आम्हाला थांबवू शकत नाही. येशूच्या पुनरुत्थानानंतर आम्ही बघतो शिष्यांना धाडस आलं. येशूच्या पुनरुत्थानानंतर चर्चेस सुरुवात झाली, मंडळांना सुरुवात झाली, आणि त्या मंडळांची झपाट्याने वाढ झाली. एशिया मायनर मध्ये मंडळांचा, येशूला विश्वास टाकणाऱ्यांचा थवेचे थवे येशूकडे येऊ लागले. येशूच्या पुनरुत्थानामुळे हे घडलं. येशू जर पुनरुत्थित झाला नसता हे शक्य नसतं. आणि हे सर्व काळ झालं फक्त एका गोष्टीमुळे झाला, इतिहास बदलला, ते म्हणजे रिकामी कबर. ते म्हणजे रिकामी कबर. आम्हाला कबरेकडे नाही, आम्हाला भीतीकडे नाही, आम्हाला रूढी परंपरांकडे नाही, आम्हाला पद्धती आणि संस्कृतीकडे नाही. येशू म्हणतात, देवदूत म्हणतं लवकर खा, त्या धावत गेलेल्या आहे हे सांगायला. इतिहास बदललेला आहे, जुनं राहिलं नाही, नवीन राहिलं आहे. जुन्या जोखडात राहण्याची गरज नाही. कोणी विचार कधी केला नाही, कोणाला कधी वाटलं नाही. येशूच्या शिष्य, येशूच्या समवेत राहणाऱ्या स्त्रिया देखील रडत रडत त्याला मसाले लावण्यासाठी आला. त्यांचा विश्वास नाही येशू उठला असेल. आज सर्व बदललं, पूर्ण बदललं. आज शिष्य बदलले, वातावरण बदललं.
ते रोमी शिपाई जे मृतप्राय झाले ते उठले असतील, त्यांनी पण साक्ष दिली असेल जे पाहिलं ते. प्रियांनो, हाच बदलला. केवळ रिकामी कबर. आज पण तिथे आपण गेलो, रिकामी कबर ओरडून साक्ष देत आहे. आज, आता हे आहे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. रोम 6:4 मध्ये आपण जे वाचलं की आपण नवीन जीवनात चालावे म्हणून ख्रिस्त मृत्यूमधून उठविला गेला. का येशू पुनरुत्थित झाला? आम्ही नवीन जीवनात चालावं. आम्ही बाप्तिस्मा घेतला, आता जुनं संपलं, आता नवीन आहे. नवीन. पण शोकांकित आहे आमच्यात, फक्त आम्ही पाण्याने बाप्तिस्मा घेतला, अजून नवीन झालो नाही. तेच जुनं, तेच जुनं. त्या पुनरुत्थानाची शक्ती, पॉवर ऑफ रिझरेक्शन आमच्यात आलं नाही, म्हणून आम्ही मरगळी सारखे जेमतेम रेंगाळत जीवन, ख्रिस्ती जीवन काय जगत आहे माहिती का? हरलेलं जीवन आम्ही का जगत आहे माहिती का? अजून बंधनामध्ये आमचं जीवन आहे का माहिती का? कारण ह्या पुनरुत्थानाची शक्ती आम्ही ग्रहण केली नाही. ज्याने पुनरुत्थानाची शक्ती ग्रहण केलेली आहे, आता त्याला माहिती आहे माझा एक पण दिवस मी हारमध्ये जाणार नाही, डिफिटेड होणार नाही. आता माझा प्रत्येक दिवस विजयात असणार आहे. माझ्यासमोर कोणी असू द्या, कोणताही शत्रू असू द्या, माझी जीत आहे, माझा विजय आहे, हार कुठे नाही. म्हणून आहे आम्ही ह्या पुनरुत्थानाच्या दिवसाला आम्ही हलक्यात घेतलेला आहे. रूढी परंपराने येतो आम्ही फक्त. येशू उठलाय, उठलाय. आज माहिती पडलं येशू उठलाय. खरा येशू आमच्या अंतःकरणात केव्हा उठेल? ती शक्ती, पुनरुत्थानाची शक्ती, पुनरुत्थित शरीराची शक्ती, ज्या शक्तीला कोणी आडू शकत नाही, ती केव्हा आमच्यामध्ये येणार आहे. प्रियांनो, येशू सांगत आहे मी पुनरुत्थित झालो यासाठी की तुम्ही नवीन जीवनात यावे. जर आम्ही जुन्या जीवनात असेल, आम्हाला आशा नाही, आम्हाला नवीन व्हायचं आहे. येशूचं ते शरीर राहायचं नाही, येशूचं नवीन शरीर आलंय. आमचं हे शरीर राहणार नाही, आम्हाला नवीन शरीर मिळणार आहे. पण त्यासाठी आम्हाला त्या पुनरुत्थानाची जी आशा आता जी येणार आहे, ती आता तिच्यावर विश्वास ठेवून आताच तिच्यावर त्याप्रमाणे मला चालायचं आहे. आताच. जर आताच चाललो नाही तर ते पुनरुत्थित शरीर मला मिळणार नाही. आणि ज्यांना कोणाला ते पुनरुत्थित शरीर हवं आहे मेल्यानंतर, त्यांना या पुनरुत्थानाच्या येशूच्या सामर्थ्याने जीवन आजपासून जगावे. येशू पुनरुत्थित झाला यासाठी की आम्ही नवीन जीवन जगावं. प्रश्न परत हात आहे. येशू उठला आहे म्हणणं सोपं आहे, पण का मी नवीन जीवनामध्ये उठलेले आहे? का मी नवीन जीवन धारण केलेलं आहे? का नवीन विचार माझे आहे? का माझा नवीन स्वभाव झालेला आहे? का परत त्याच घिस्या पिट्या गोष्टी, त्याच जुन्या गोष्टी, त्याच संस्कृती, त्याच रूढी, त्याच परंपरा? विचार करण्याची गोष्ट आहे. रोम 3 मध्ये लिहिलं आहे 23 मध्ये, मनुष्य पापामुळे देवापासून विभक्त झाला. देवाचा आणि त्याचा संबंध पापामुळे तुटला. प्रियांनो, आपण शुक्रवारी ऐकलं, गुरुवारी ऐकलं, देव पाप सहन करत शकत नाही, पाहू शकत नाही. त्याला पापाचा वीट आहे. जिथे पाप आहे तिथे देव राहू शकत नाही. तो त्याचा स्वभावच नाही. आमच्या देवाचा सर्वात सुंदर गुण काय आहे? आमचा देव पवित्र आहे. एकच मार्क इतका जबरदस्त आहे, आमचा देव पवित्र आहे. त्याच्या ठाई कोणतीही अपवित्र गोष्ट नाही, त्याला चालत पण नाही. हा त्याचा सर्वात सुंदर गुण आहे. आणि म्हणून
आम्ही पवित्र व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून त्या पापामुळे आणि आमचा त्याच्यामध्ये दुरावा अजून त्यासाठीच आहे, कारण अजून आम्ही पापामध्ये लोळत असल्यामुळे. आणि म्हणून प्रियांनो, येशूच्या पुनरुत्थानाद्वारे, येशूच्या वधस्तंभाद्वारे आणि कबरेतून येशू परत उठल्याद्वारे आम्हालाही धन्य आशा आहे, की आम्हालाही खात्री आहे, आम्हालाही आशा आहे की आम्ही देखील या पुनरुत्थानामध्ये आमचा सहभाग असणार आहे. 2 कोरिंथ 5 आणि 17 मध्ये लिहिलं आहे, जो ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन सृष्टी आहे, जुनं ते होऊन गेलं, पहा नवीन झालेलं आहे. माझ्यात काही नवीन झालंय का? बाप्तिस्मा घेतला म्हणून मी ख्रिस्ती होतो का? जास्तीत जास्त पूर्ण सभासद होईल मंडळीचा, त्याच्यापेक्षा काही नाही. त्याच्यापेक्षा काही नाही. का मी नवीन झालो आहे? हा पुनरुत्थानाचा दिवस मला आठवण करून देत आहे का तू नवीन आहेस. अंतर तू नवीन झाला नसशील, एवढं ऐकून एवढं समजून स्वतःला नवीन करत नसशील, परत इकडून गेल्यानंतर त्याच गोष्टी तू करत असशील, तर येशूने जो विजय मिळविला त्याची अवहेलना मी करतो. येशूने जी भावी आशा दिली त्याची अवहेलना मी करतो. नवीन ख्रिस्ती मनुष्य हा नवीन आहे. ख्रिस्ती मनुष्य जुना राहू शकत नाही. त्याची रोज नवीनतेकडे वाटचाल आहे, कारण तो वाढत आहे. शरीराने जरी तो रोज मरत असला तरी त्याच्या ख्रिस्ती जीवनात तो रोज वाढत आहे. आणि या शरीरापेक्षा हे विश्वासू जीवन फार महत्वाचं आहे, कारण तेच मला येशूच्या सानिध्यात नेणार आहे. मी कोणाला नवीन करत आहे, कोणाची वाढ करत आहे मी, हे मला आज चेक करावं लागेल. मी माझ्या फक्त शरीराची वाढ आहे, माझं वय एवढं, मी 70 आणि मी 80 मी 90, अरे काय कामाचं ते शरीराने वाढून? आध्यात्मिक तुझी वाढ काय आहे? अजून तू पाळण्यातच आहे. एवढे वर्ष झाले. नवीन कधी होणार? आणि कोरिंथ मध्ये लिहिलं आहे 2 आणि 5:17 मध्ये, जो ख्रिस्तामध्ये असेल जो तो नवीन सृष्टी आहे, तो नवीन आहे. प्रियांनो, विचार करण्याची गोष्ट आहे. आणि योहान 16:7 मध्ये आहे, येशू म्हणतो मी जातो खरा, पण मी सत्याचा कैवारी आत्मा म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला देतो. पवित्र आत्मा दे. पवित्र आत्मा आला. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. खूप लोक विटनेस झाले, अन्य भाषा बोलू लागले, आम्हाला सर्व माहिती आहे. आणि तो पवित्र आत्मा आज पण मी काही निर्णय घेतो चुकत असेल तर तो मला सांगतो, नाही तुझा निर्णय बरोबर नाही. तो वारंवार मला सांगतो, आठव तुझं एक वेळेचं पाचारण, आठव तुझं तारण, आठव तुझा पश्चाताप, आठव ते नवीन जीवन. तू परत चुकीच्या मार्गाने चाललाय, आता तू परत योग्य मार्गाकडे वळ. पवित्र आत्मा सांगतोय. का? येशूने दिला, आम्हाला पाठवला मार्गदर्शन करायला. आम्ही त्याचं ऐकत नाही, आम्ही त्याची अवहेलना करतो. येशू म्हणतो योहान 11:25 आणि 26 मध्ये, पुनरुत्थान आणि जीवन मी आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. पहिले तेसनी 4 आणि 14 लिहिलेलं आहे, जर आपण विश्वास ठेवतो की येशू मेला आणि पुन्हा उठला, तर जे झोपले आहेत तेही त्याच्या सोबत उठले जातील. एक गोष्ट आहे प्रियांनो, अशी आशा आम्हाला आहे आज जगामध्ये निराशा आहे, जगामध्ये मृत्यू आहे, जगामध्ये आजार आहे, जगामध्ये शाप आहे, जगामध्ये अरिष्ट आहे, जगामध्ये शत्रू आहे. खूप असा ढीग होऊन जाईल असं ठेवायला गेलं होतं. इतक्या गोष्टी आहेत एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जरी हे सर्व जगात आहे, दुसऱ्या बाजूला येशू जिवंत आहे. बस कोणतंही नाव घ्या बाजूला तुम्ही, या जगात मला थांबवायचा प्रयत्न करेल, पण ह्या बाजूला एकच गोष्ट, तो म्हणजे आमचा येशू जिवंत आहे.
इनफ, बस झालं, दुसरं काही नको मला. हे कन्व्हिक्शन, ही खात्री माझ्या अंतःकरणात भरून दाटून पाहिजे. माझा येशू जिवंत आहे आणि ते मला पूर्ण आहे. लावा, किती शक्ती लावतात. डबल इंजिन लावा नाही तर 4 इंजिन लावा, माझं काय होऊ शकत नाही.